श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत. अध्याय 9. फलश्रुती. आपल्या हातून मोठा दानधर्म होईल. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती. ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती. कामना धोरणी चित्ती. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावोनी. यात्रेची गर्दी भारी. सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पे. किती वर्णावे महिमा न जेथ अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त. समाधान वाटले. यात्रेची झाली दाटी. कैशी होईल स्वामी भेटी. ही चिंता उपजली पोटी. मग उपाय योजिला. ते जे होते स्वामी सेवक त्यात सुंदरबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे. ती येची घेऊनी गाठी. शंकरराव सांगती गोष्टी. करोनी द्याल स्वामी भेटी तरी उपकार होतील. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लो पूर्ण. आनंदले तियेचे मन. म्हणे मी इतुके करीन 2 सहस्त्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी इतुके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्त्र रुपयांसी देईन सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करी ती बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थनी या स्वामीप्रती कार्य आपुले करीन. मग एके दिवशी येती बैसले होते आनंदवृत्ती. शंकरराव दर्शन घेती भाव चित्ती विशेष. बाई स्वामींसी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन पूर्वकर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करुनी मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथोनी उठले. चालले गावाबाहेरी. आले शेख नुराचे दावरी. शंकररावही बरोबरी त्या स्थळी पातले. यवन स्मशानभूमीत आले यतिराज त्वरित. एका नूतन खाचेत निजले छाटी टाकोनी. सेवक करी शंकररावासी म्हणता लाल करुनी ऐशी चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. काही वेळ गेल्यावरी उठली समर्थांची स्वारी. शेख नुराचे दावरी येऊनी पुढे चालले. शंकररावे तया दिवशी खाना दिदला फकीरांसी आणि शेख नूरदासी एक कफनी चढविली. मग काही दिवस लुटत स्वामीराज आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 9 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध. तेणे जाईल ब्रह्मसंबंध. झाला स्वामीराज वैद्य व्याधीपळे आपणाची. स्वामी वचनी धरुनी भाव. औषध घेती शंकरराव. तयासी आला अनुभव. 10 दिवस लुटले. प्रकृतीसी आराम पडला. राव गेले स्वनगरीला. काही मास लुटता तयाला ब्रह्मसंबंधी सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी. घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे रघुपती. तेथे चुने गच्ची निश्चिंती. मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामीचरणी कारभारी करीताती. परी पुन्हा आज्ञा झाली. मठ बांधावा त्याच स्थळी. भुजंगाधिक मंडळी. दाखविली जागा तयांनी. सर्वानुमते तेथेची. मठ बांधिल चुने गच्ची. कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. अगाध स्वामीचरित्र तयाच न लागेची पार. परी गंगोदक पवित्र अल्पसेविता दोष जाते. श्रवणी धरावा आदर. तेणे साधिती इहर पत्र. जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर वंदितीत. श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सता परिसोत भाविक भक्त नवमोध्याय गूढ. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु.